काहीच आम्ही पोहोचलोय शाळेमध्ये. आता शाळेत पोहोचायला खूप चालली. चू बाय बाय, ऑल द बेस्ट. तर गाईज आजपासून चिवचा कराटे क्लास पण चालू झालाय. चिव चालली कराटे क्लासला. ग हा पॅन्टचा पाय खाली ओढणं कसा दिसतोय तो. सुप्रभात गाईज, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आजपासून चिवची स्कूल असल्यामुळे मी लवकर उठले, पटकन आवरलं, पीठ मळून घेतलं, कुकर लावला, पटापट सर्व हातरून आवरून घेतलं. चिवला उठवलं आंघोळीला. माऊ झोपलेलीच आहे, राघव झोपलेला आहे. तेच म्हटलं चिव आहे तोपर्यंत माझं सर्व आवरून व्हायला पाहिजे. तिला मला बरोबर 8:20ला शाळेत सोडायला जायचं आहे. मग म्हटलं तिच्या वेळेपर्यंत पटापट सर्व आवरून घेते, नाहीतर मग चिव गेल्यावर मग मला प्रॉब्लेम आहे. तिचं एक रडणं, हा रडणार, मग माझी कामं आवडणार आहे. म्हणजे पटापट सर्व आवरून घेतलं. आता लवकर सोया डबा करते तिचा. आता वाजले 7:20, बरोबर 1 तास राहिला आहे. चला काहीच पटकन आवरून घेऊया. तिच्या डब्यासाठी करते मी बटाट्याचे पराठे पटापट आता. तर गाईज मी निघते आता चिवला घेऊन. वेळेवर ही बाथरूममध्ये घुसली आणि म्हणली की मला गरम होतंय, म्हणून हिला आंघोळ घालावं लागली. आता 8:23 होऊन गेले आहे, 25 निघतोय आम्ही आता. चिव रेडी झाली आहे, पण चालले आता हडबाबाईला. मावशीला बोलवले राघवजवळ थांबायला, चंचल मावशीला. मग हिला कपडे घाल, आम्ही येतो पटकन जाऊ. माशा बियर बघा, कूलर लावून दिलाय, गरम नाही होणार. झालोय गाईज आता, उशीर झालाय. गाडी इथेच पार्किंगला लावली होती भाऊजीने मागच्या बाजूला. चाललोय आता मी. गाईज आम्ही पोहोचलोय शाळेमध्ये. आता शाळेत पोहोचायला खूप चालली. चू बाय बाय, ऑल द बेस्ट. फर्स्ट डे चांगला हे कर. सर्व शाळेचे मुलं फर्स्ट डे. तर गाईज मी आले चिवला सोडून शाळेतून आता. नको काय खाती, खाऊ नको. मला काही बरंच नाही आहे, दूध पण नाही पिलं, नुसते 2-3 बिस्किट खाल्ले, नुसते झोपते, नुसती झोपते. औषध पी म्हणते तर औषध पण प्यायला उठत नाही आहे. तिला म्हणते नंतर झोप पप्पा आल्यावर, पण नाही आता झोपायचं, पप्पा आल्यावर खेळायचं म्हणते मला, असं म्हणते. हे साहेब तर काही उठलेच नाही अजून, झोपलेलेच आहे. राघव मी तुझी मम्मा आहे बाबू, काय तुझी नाही आहे. हे मम्माला त्रास देते ना, मी तुझी मम्मा आहे बाळा. हो माझी राघवची मम्मा आहे मी. हो गाईज मी राघवची मम्मा आहे, कारण माऊ मला त्रास देते. हो ही पोरगी मला छोटीवाली, ही 2 शेंडीवाली जी पोरगी ना, ही बघा गाईज, एकदा चेहरा बघून घ्या गाईज. ही वाली, हा जो गोंडस चेहरा आहे, ही पोरगी जी आहे ना गाईज, ही मला त्रास देते. त्याच्यामुळं राघव माझे बाळ आहे, माऊ माझी बाळ नाही. हे माझे बाळ नाही. हे चिव फर्स्ट डे चिव स्कूल गेला. प्रेयर आहे चालू आहे, ते प्रेयर स्कूल मध्ये वेलकमचं गाणं. स्कूल मध्ये पाठवला, टीका लावला, ओव्हरला फुलं टाकले. अच्छा, वेलकम बॅक टू स्कूल केलं वाटतं स्कूलवाल्यांनी, नाही का? ते स्टिकरला चिट काढून देतात, त्याच्यावर लिहायचं आणि चिपकवायचं. काय कशाचं काय लिहिलं तू? मी आय लाईक स्कूल लिहिलं. ग बाई, एवढंच लिहिलं का? गाईस चिव आली आहे शाळेतून. मला असं वाटलं होतं सकाळी मी तिला सोडल्यावर की तिची प्रेयरच चालू झाली, कारण मुली असे लाईन मध्ये लागलेले होते ना. तुला म्हटलं चिव प्रेयर चालू झाली, ती म्हटली नाही मम्मी, पण ते वेलकमचं होतं वाटतं स्कूलमध्ये. ते लाईन वाईज करत होते ना, आणि जर सगळ्यांनाच बोललं असतं सगळेच घुसले असते, आणि त्याच्यामुळे लाईन वाईज घेतला. तर गाईज आजपासून चिवचा कराटे क्लास पण चालू झालाय. चिव चालली कराटे क्लासला. ग हा पॅन्टचा पाय खाली ओढणं कसा दिसतोय तो. असं काय करते, बेल्ट पण व्यवस्थित लागला होता. चालली कराटे क्लासला. बघा गाईज, हाताने कपडे धुतले तर किती व्हाईट व्हाईट दिसतात, आणि मशीन मध्ये धुवायचे, वॉशिंग मशीन मध्ये तर कपडेच निघत नव्हते स्वच्छ. आता हाताने धुवायला लागले ना कपडे. त्या दिवशी मी धुवून काढला ड्रेस तिचा, व्हाईट व्हाईट दिसतोय एकदम छान. जा जा, तो पाय ओढ खाली.
तिला ओरडायला 9:30 वाजले म्हणून भूक लागली असली रे तिला. अगं थांबे पोरी, हे एक माऊ एक ना, खरंच शांत बस, ताई देती. एवढं दही असतं का रात्री? ए बाई, बारा कोसावर एक डब्बा ठेवताई. अगं माऊ, अगं कुणालाच दम निघत नाही ना कोकोला ना माऊला. माऊ कोको सारखीच आहे. तो डबा अन्न घे खाली, ताट घे खाली. पटापटा घ्या जेवायला. तर गाईज आम्हाला जेवायचंय आता, इतक्या जोरात भूक लागली. भूक पण लागली आहे, झोप पण खूप आली आहे मला, माहितीये का? कारण मी झोपच नाही माझ्या डोळ्याला. मी सकाळी 4:30ला उठले, तेव्हापासून जागी आहे. अजून झोप नाहीये माझ्या डोळ्याला. कुकर दिसतो का बाबू? दिसला का? हे बघा कसं पसरलंय. कसलीच झोप नाही माझ्या डोळ्याला. मला एवढं चिडचिड होतंय ना, खूप जास्त चिडचिड होतीये मला झोपेमुळे. नको शुभरात्री, नको शुभरात्री असंच नको. आता लाईट नाही लावायची आता. शुभरात्री नको आता. मी नाही उठत आता.